राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रात्री अचानक अंबरनाथच्या आनंदनगर MIDCला भेट देत सोमवारी भीषण आग लागलेल्या श्री गणेश केमिकल कंपनीची पाहणी केली। यावेळी अंबरनाथ MIDCतील केमिकल कंपन्यांचं फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट झालं आहे की नाही याचा अहवाल 8 दिवसात सादर करण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले। केमिकल कंपन्यांकडून मानवी वस्तीचं संरक्षण झालं पाहिजे ही आमची भूमिका असून काही इंडस्ट्री जाणीवपूर्वक काही करत असतील तर MIDC त्यांच्यावर कारवाई करेल। तसंच इन्शुरन्ससाठी आगी लावण्याचा प्रकार होत असेल तर त्यापेक्षाही अधिक कडक कारवाई करू असा इशारा यावेळी उदय सामंत यांनी दिलाय। तर सामंत यांना व्यवस्थित माहिती देण्यास अधिकारी कमी पडल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांची माहिती नसणं ही शोकांतिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। अधिकारी किती सजग आहेत ते पाहण्यासाठीच मी इतक्या रात्री आलो असून भविष्यात लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली पाहिजे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनाही योग्य माहिती असली पाहिजे असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। उद्योग मंत्र्यांनी अचानक केलेल्या या पाहणी दौऱ्यामुळे अधिकारी मात्र चांगलेच कामाला लागल्याचं पाहायला मिळतं। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। 8 दिवसामध्ये केमिकल फॅक्टरीचं या परिसरातल्या फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट झालंय की नाही याचा अहवाल त्यांना सादर करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। इन्शुरन्ससाठी आगी लावण्याचा प्रकार जर होत असेल तर आहे त्याच्यापेक्षा कडक कारवाई करू। ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्यांच्या मार्फत मानवी वस्तीचं संरक्षण व्हावं हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। काही इंडस्ट्री जर जाणीवपूर्वक काही करत असतील असं निदर्शनास आलं तर त्या बाबतीमध्ये देखील MIDC देखील कारवाई करेल। म्हणूनच मी अचानक एवढ्या रात्री आलो की अधिकारी देखील आमचे किती प्रिपेअर्ड असतात हे मला बघायचं होतं। त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामधल्या कंपन्यांबद्दल जर माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे। भविष्यामध्ये अशा मंत्र्यांच्या व्हिजिट होतील किंवा लोकप्रतिनिधींच्या व्हिजिट होतील, त्यांना योग्य ती माहिती दिली गेली पाहिजे आणि ती माहिती देत असताना पहिली त्यांना पूर्ण माहिती असली पाहिजे।